बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 11. यशवंती स्वयंपाकाला निघून गेली. तिला स्वयंपाक पाण्याला मदत करणारी रानूगड्याची बायको कांता पट्टीतल्या घरातल्या पडवीत राहत होती. आता तिला बोलवायचं म्हणजे काही बरोबर नव्हतं. वैजयंती, बोला आई साहेब, तब्येतीला काय झालंय? कुठे काय? वैजयंतीने खांद्यावरून खाली आलेला पदर घाईनं पोटावरून घेत म्हटलं. तब्येत बरी नाही तुझी. कोण म्हणतं? ती उसनं बळ आणून बोलली. वैजयंती, घार हिंडते आकाशी, लक्ष तिचं पिलापाशी. माहिती आहे ना, तू इतक्या लांब पण नेहमी डोळ्यांपुढं तू. आता तू जवळ आलीस, तुझ्या तब्येतीचं वाण काय ठीक दिसत नाही बघ. आपल्या तब्येतीचा वाण ठीक दिसत नाही ते ऐकलं आणि ती चपापलीच. तिच्या चेहऱ्यावरचा तो हावभाव पाहून आई साहेब बोलल्या. मनात काहीतरी हाय तुझ्या, बोलत नाहीस, लपून ठेवतेस. सोनरावांना आईसाहेबांच्या बोलण्याचा प्रत्यय नेहमीच आलेला. आताही त्या बोलण्यानं ते विजयचा आणि वैजयंतीचा विचार करू लागले. धागा जुळवू लागले. इतक्या रात्रीची ही दोघे इतक्या लांब न आली, प्रसंग म्हणून आली, पण त्या दोघांचं एकमेकांकडे पाहणं त्यांना जरा विचित्र वाटत होतं. त्या दोघांनी गाडीत बसणं, चंदनला गाडी ओढायला लावणं त्या दोघांच्या पूरक स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. आपल्या औषधांचा बॉक्स जवळ घेत सुचित्रा चंदनला म्हणाली. चंदन, रेडी हो. रेडी हो म्हणजे तू काय लपाछपी खेळायला सांगतेस? अरे बाबा, मगाशी जू खांद्यावर आणलंस, मानकार बघ, रक्त वाहून चुकलंय, औषध पाणी करते. चंदनच्या खांद्यावर मानेवर रक्त. आईसाहेबांचे डोळे विस्पारले. काय झालं डॉक्टरीन बाई? ते आईसाहेबांना विचारा. आईसाहेबांना ते सांगण्याची इच्छा नव्हती. खरी गोष्ट सांगितली तर आईसाहेब वैजयंतीवर कडाडणार होत्या. त्यात त्यांची ती बिमार स्थिती. चंदन, काय झालं? म्या मगाच तुला सांगितलं ना, मानेवर रगात दिसतंय, तर न ऐकल्यावानी केलंस. झालं काय? सांग चंदन. चंदनने ती गोष्ट सांगितली तेव्हा आईसाहेबांनी आपले ओठ चावले आणि वैजयंतीकडे पाहिलं. वैजयंतीचा त्यांना राग आला. वैजयंती, ला शरम नाही वाटली गाडीत बसाया? आईसाहेब, म्याच सांगितलं ना वैजयंतीला गाडीत बसाया. का? वैजयंती बाईला स्टँडवर नीट उभी राहता येत नव्हतं. सारखी वक्कत होती. खाण्यात काहीतरी गडबड झाली म्हणत होती. आणि तो टोनगा, त्यो बी गाडीत बसला ता. त्याचं पाय काय चालायचं मोडलं तर? आईसाहेब बोलल्या. आईसाहेब, ते साहेब म्हणून मी गाडीत बसायला सांगितलं, त्यांना चालायची सवय नाही. आईसाहेबांनी चंदनकडं पाहिलं. सारी जबाबदारी तो स्वतःवर घेत होता. वैजयंती न विजयला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. आईसाहेब, वैजयंती लांब आली. तुमच्या आजाराची तार मिळाली, धावत पळत आली. तिला आता वाईट वकट बोलू नका. चंदन, अरे अवता काटला बैलाचा खांदा फाटला तर बैल पुन्हा अवताला तोंड करीत नाही. आणि तू तर माणूस. तुला ह्या लोकांनी जनावरात जमा केलं. पण म्याच जनावर झालो, त्यांचा काय दोष? तू मस्त ढीक म्हणाला त्यांना गाडीत बसा, त्यांना बसावं. तुम्ही आता उगा घोर लावू नका. जे बोलायचं ते मी बोललोय, सोनराव बोलले. वैजयंतीचं वागणं आईसाहेबांना पसंत पडलं नाही. वैजयंतीशी अधिक उनं बोलायची त्यांची इच्छा नव्हती. चांगली शिकली सवरलेली पोर ही, उद्या डॉक्टर होणारी,
मोठं व्हायचं म्हणजे दुसऱ्या लोकांना फालतू समजायचं, त्यांच्या अंगावर पाय देऊन चालायचं. स्वतःच्या जीवाचा विचार करताना दुसऱ्याच्याही सुखाचा थोडा तरी विचार करावा. वैजयंतीला आपण लहानपणी किती चांगलं शिकवलं. ती इकडे होती तोपर्यंत किती चांगली वागायची. चालतानाही पायाखाली गवत चुरगळतंय म्हणून हळहळणारी ही वैजयंती केवढी बदलावी. कॉलेजला शहरात गेली आणि माणुसकी विसरली की काय. सोनरामाने चंदनचा हात धरला आणि त्याला खाली फरशीवर बसवलं. मग ते सुचित्राला म्हणाले, डॉक्टरीनबाई, हा वेडा रोगी सापडला आहे. काहीतरी इलाज करा, नाहीतर तो गमतीखाली सारं तसं सहन करील. सुचित्रानं औषधाचा बॉक्स खोलला. त्यातनं तिनं बँडेज काढलं, मलमच्या ट्यूब काढल्या. बँडेजकडे पाहत चंदन हसत बोलला, बँडेज बांधू नका, मलम काय लावायचं तेवढा लावा. सुचित्रानं त्याला मान खाली घालायला सांगितली. त्यानं तसं केल्यावर सुचित्राची नाजूक बोटं त्यावरून फिरली. आपले डोळे मोठे करीत ती बोलली, जखमा एवढ्या खोलवर आहेत आणि चंदन हसण्यावारे नेतोय. टिटॅनिसचं इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शन? आपल्याला तसलं काही नको, चंदन बोलला. पण सुचित्रा लगेच तयारला लागली. स्वयंपाकघरात यशवंतीकडे जाऊन तिनं उकळत्या पाण्यातनं इंजेक्शनची सिरिंज काट्यानं उचलली. मग बाटलीत सुई खुपसून तिनं सिरिंज भरली. इंजेक्शनसाठी तिनं चंदनचा दंड पकडला. तो मजबूत दंड कातळा गळत कडक होता. कष्टाच्या कामानं तो कसलेला होता. या दंडात इंजेक्शन खोचायचं म्हणजे सुई मोडली तर. डॉक्टरबाई, काय झालं? कुठं काय? चंदनच्या दंडात आपली नाजूक बोटं रुतवत सुचित्रा बोलली. आबासाहेब, सुचित्राबाईला सुई देता नाही यायची दंडात. का? ते त्यांनाच विचारा. सुचित्रा इरेला पेटली. तिने दंड बघून सुई टेकवली आणि खास तिशी इंजेक्शन दिलं. आगाई न करता चंदन शांत उभा होता. इंजेक्शन देऊन झालं तेव्हा चंदन बोलला, सुचित्राबाई, झालं इंजेक्शन? होय. मग महादंड सोडता ना? चंदन तसं म्हटलं आणि सुचित्राला पाण्यात पडल्यासारखं झालं. इंजेक्शन दिल्यानंतरही आपण चंदनचा दंड धरून उभं कसं राहिलो तिला कळच ना. बॉक्समधून मग तिनं मलम काढलं. जखमावर मलम दाबून टाकल्यावर तिनं जखमावर पट्ट्या मारल्या. त्या पट्ट्यामुळे चंदनचे खांदे मान सारी पांढरी दिसू लागली. त्याला त्यावर शर्ट घालता येणं शक्य नव्हतं. अंगात बिनबायाची कोपरीच त्याला काही दिवस घालावी लागणार होती. यशवंतीनं जेवणाची तयारी केली होती. तिने ताटे तयार केली. आईसाहेबांजवळ येऊन ती म्हणाली, आईसाहेब, स्वयंपाक तयार आहे. वैजयंती, जा जेव जा, आईसाहेब बोलल्या. चंदन, तू पण जेव जा, सोनराव बोलले. वैजयंतीला विजयची आठवण झाली. पुणे सोडल्यापासून तो रस्त्यानं कुठं साधा चहा पण प्याला नव्हता. विजयला नक्कीच भूक लागली असेल, पण त्याच्या भुकेचं बोलावं कसं? वैजयंती, त्या साहेबांना भूक लागली असेल. चंदन आठवण काढली. वैजयंतीने फक्त मान हलवली. विजयला जेवायला बोलावं म्हणून ती बोलली नाही. आपण तसं बोललो तर त्यावर वादळ उठल. विजयची ती एवढी जेवणाची काळजी घेते म्हणून घरात त्यावर काही उलटसुलट विचार फुटतील, त्यासाठी ती काही बोलली नाही. आबासाहेब, मी साहेबांना जेवायला बोलवून आणतो. मरुदी की त्याला उपाशी. यशवंतीनं मधीच तोंड घातलं. यशवंतीच्या त्या बोलण्यावर वैजयंतीचं तोंड वेडं वाकडं झालं. वैजयंती शाळेत चमकली, पण यशवंती 5वीच्या पुढे गेलीच नाही. गावच्या बड्या आसामीची पोर म्हणून ती 5वीपर्यंत पास होत गेली. 5वीच्या पुढं मात्र ती शाळेत गेली नाही. तिला हाणामार झाली, पण तिला शाळा आवडली नाही. ती शाळेऐवजी शेतात रांगू लागली. आईसाहेबांभोवती पिंगा घालू लागली. 5वीपर्यंत जाऊनही तिला साधं पत्र वाचता येत नव्हतं. सोनरावांनी यशवंतीला मग घरीच ठेवलं. घरातलं स्वयंपाक पाणी तीच बघे. डॉक्टरकीची महत्त्वाकांक्षा धरणाऱ्या वैजयंतीची धाकटी बहीण यशवंता ही अशी होती. शिक्षण न झाल्यामुळे यशवंती ग्रामीण युवतीसारखीच राहत होती.
नऊवारी पातळ ती नेसत होती, अंगात चोळी घालत होती. जुन्या वळणाच्या माणसांसारखे तिचे विचार होते. म्हणूनच ती चंदनला गाडीला जुंपणाऱ्या विजयविषयी तिला घृणा वाटल्यानं त्यानं उपाशी मरावं असं म्हणाली. चंदनला मात्र ते पटलं नाही. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण जेवून तृप्त करावं हे त्याचं मत होतं. म्हणूनच तो उठला आणि पट्टीच्या जुन्या घराकडे गेला. त्या घराच्या पडवीत रानून त्याची बायको राहत होते. त्या घरातली एक खोली त्यानं विजयला राहायला दिली होती. ते घर मोठं होतं, त्यात अनेक खोल्या होत्या. नवा बंगला बांधल्यापासून सोनराव तिकडे राहत नव्हते. त्यांच्याकडचे गडी तेथील पडवीत राहत आणि पाहुणे घरातील खोल्यातून राहत. त्या घराच्या पहिल्याच खोलीत चंदन राहत होता. जेवायला मात्र तो बंगल्यावर येई. विजय आपल्या खोलीत खाटेवर पडला होता, पण त्याच्या पोटात कावळे कोलकलायला लागले होते. आपल्या बॅगेतला बिस्किटचा पुडा काढून झाल्यावर त्यानं सिगरेट पेटवली होती. सोनरावांच्या बंगल्याकडे यायचा त्याचा उद्देश सिद्धीस गेला होता, पण तेथील वातावरण त्याला वेगळं वाटलं. चंदनला गाडीला पाहून त्याच्याविषयी सोनरावांचं मत वाईट झालं होतं. वैजंतीलाही आईसाहेब व सोनरावाचं बोलणं खावं लागलं होतं. चंदनसारख्या गाड्याच्या सुखदुःखाबद्दल एवढं का कौतुक केलं जातंय ते विजयला कळेना. विजय, चंदनने खोलीची कडी वाजवली. चंदनचा आवाज विजयनं ओळखला. विजयनं दार उघडलं नाही. दार न उघडताच तो बोलला, काय? जेवायला चला बंगल्यावर. बंगल्यावर? मी नाही येत. का? मी येथे जेवीन. मला जेवणाचं ताट आण इथे. पण समद्यांचं मत आहे तुम्ही बंगल्यात येऊन जेवावं. तसं असेल तर मी जेवणार नाही. का भूक नाही काय? भूक तसं काही नाही, पण मी थकलोय. भूक लागली असेल तर थकून कसं चालेल? चला जेवायला. मी उपाशी पोटी झोपेन, पण तिकडे येणार नाही. अरे, उपाशी झोपणार? साहेब, पोटाला कधी उपाशी झोपू नये. वैजंती काय करते? जेवायला बसली आहे. काय? वय, मग तिने माझी जेवायला आठवण नाही काढली? तुमची आठवण? चंदनच्या डोक्यात गुंता वाढायला लागला. तिला मी पुण्याहून आणलं, तिनं इकडं माझ्याकडे येऊ नये म्हणजे? चंदन कोड्यात पडला. माझ्या जेवणाचा डबा तिनं इथं माझ्याकडे पोचवायला पाहिजे. अहो, पण तिला बरं नाही. काही धाड भरले नाही तिला. अहो, तुम्ही बाप्यासारखे मर्द थकून पडला इथं आणि तिच्या पोटात काय बी नाही. चंदन, तू असाच जा मागं. आणि काय करू? वैजयंतीला सांग, म्हणावं विजय श्रीरामपूरला निघाला. म्हणजे तुम्ही श्रीरामपूरचे? श्रीरामपुरात कोणी राहता? तुमची वस्ती कुठं आहे श्रीरामपुरात? काय विचारतोस तू चंदन? मला श्रीरामपूरची माहिती आहे म्हणून विचारतोय. तुला श्रीरामची माहिती आहे? होय, बेलापूर स्टेशन, श्रीरामपूर एस टी स्टँड, तेथील बागायतदार शेतकरी सारं मला माहीत आहे. तू तिकडे कशाला जातोस? भले, आमचा ट्रॅक्टर तिकडं शुगर फॅक्टरीवर चालतोय. त्या ट्रॅक्टरला इकडं आणायचं असलं की मी जातोय. इकडची नांगरणी, जमिनीची लेवलिंग करायची असली की घेऊन येतोय. तू मला जेवायला बोलवायला आलास ना? चल, मी जेवायला येतो. विजयने चंदनचे सारे श्रीरामजीचे बोलणे तोडण्यासाठी म्हटलं. तुमचा बंगला श्रीरामपुरात आहे? माझा बंगला? कोण म्हणतं? तुम्हीच ना वैजयंतीला सांगत होता. म्हणजे? तुमचं समद बोलणं म्या घारगाव स्टँडला परासलंय. तुमची गाडी पंक्चर झाली तेव्हा म्या झाडाखालीच उभा होतो. चंदनचं ते बोलणं ऐकलं आणि विजय पांढराच पडला. चंदन दिसतो तसा भोळा नाही त्याला समजलं, आणि तो जेवणाचं नाव काढताच खाटेवर झोपण्यासाठी उत्ताना पडला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील.
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.